नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये शालिनी म्हणत असते की पण हे फक्त तुलाच वाटतंय की नित्याला पण वाटतंय. मला असं म्हणायचं आहे की मुद्दाम प्रोजेक्टचं काम रखडवण्याचा प्रयत्न तर नित्या करत नाही आहे ना. त्याच वेळेला आता तो काहीच बोलत नाही. मग आता यावर अधिराच्या डोक्यात एक प्रकाश पडतो. तो म्हणतो की मॅडम, म्हणजे तुम्ही म्हणताय ते बरोबर पण असू शकतं. कदाचित प्रोजेक्ट थांबवण्यासाठी तर हे सगळं केलं असेल ना. म्हणजे नित्या मॅडमवर हा जो हल्ला झाला आहे तो हे प्रोजेक्टचं काम जे आहे ते थांबवण्यासाठी तर केला नसेल ना. तेव्हा असं म्हटल्यावर आता नित्या विचार करत राहते. मग आता शालिनी त्यावर म्हणते की नाही, मला तरी असं वाटत नाही की असं काही असेल म्हणून. प्रोजेक्टचं काम थांबवण्यासाठी वगैरे असं काही केलं असेल असं मला काहीच वाटत नाही. त्याच वेळेला अधिराज म्हणतो की नाही मॅडम, आपण यावेळेला रिस्क घेऊ शकत नाही. मला तर वाटतंय की याच्यासाठीच नित्या मॅडमवर हल्ला केला गेला असेल. आता या मारेकऱ्याला शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी 24 तास नित्या मॅडम बरोबर राहणार आहे मारेकरी शोधेपर्यंत. असं म्हटल्यावर आता नित्याला बरं वाटतं. नंतर आता शालिनी म्हणते की नाही नाही, तू काय करणार का आहेस मला जरा सांग. अजूनही या प्रकरणावर पडदा पडलेला नाही वसुंधरा, आणि या प्रकरणावर जोवर पडदा पडत नाही, खरा मारेकरी जोवर सापडत नाही तोपर्यंत तो अधिराज त्या नित्याची पाठ सोडणार नाही. तो तिच्यासोबतच असणार आहे असं तो मला म्हणाला आहे. आणि त्या दोघांना एकत्र ठेवणे म्हणजे माझ्यासाठी रिस्क आहे. तुझ्या लक्षात येत आहे का, असं म्हणून ती श्वास सोडते. त्याच वेळेला आता इथे मुद्दामच वसुंधरा तिच्यासारखा श्वास धरून थांबवून सोडते आणि म्हणते की झालं का. अगं बाई, श्वास घेशील की नाही आणि मला काही बोलू देशील की नाही. तू इतकं मोठं कांड करते आणि त्याचा पर्दाफाश करायला, त्या प्रकरणाला निस्तरायला जरा वेळ देशील की नाही. अगं, मला जरा कांदे सोलायचे, ते कसे सोलायचे त्याचा जरा वेळ दे. त्याच वेळेला ती म्हणते की मग काय नाकाने कांदे सोलणार आहेस का तू. त्याच वेळेला आता वसुंधरा म्हणते की अजिबात काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल, फक्त थोडा वेळ घे. आणि हो, लवकरच गुड न्यूज येईल, काळजी करू नको. त्यावेळेला आता आय हाक मारत रावसाहेब येतो. तेव्हा ते म्हणते की हे बघ आली गुड न्यूज. तेव्हा आता तो म्हणतो की आपण इथेच आहेत का, बरं झालं. अहो, एक गुड न्यूज सांगायची आहे. काय झालं आहे, बॉडी सापडली आणि पोलीस बिलीस सगळी सेटिंग झालेली आहे. आता फक्त त्या अधिराजला कधी कळवायचं ते सांगा. तेव्हा शालिनी म्हणते की लगेच लगेच त्याला कळवायचं आहे. तेव्हा मग आता वसुंधरा म्हणते की आता बघत बसू नका, कामाला लागा. आता वसुंधराकडे तो बघत बसायला लागल्यावर लगेच ती म्हणते की माझ्याकडे काय बघताय, या सांगणार आहेत काय करायचं ते. शालिनी पुन्हा वैतागते. नंतर आता जयदीप आणि गौरी दोघीही बाईकवरून निघालेले असतात आणि जिथे शिखरदाजीवर गोळीबार झालेला असतो त्या ठिकाणी ते दोघेजणही आता येतात. आणि अधिराज तिला विचारतो की कुठे होते मॅडम नक्की तुम्ही. तेव्हा ती म्हणते की हे बघ, याच ठिकाणी होतो आम्ही, इथेच होतो आम्ही उभे. आणि त्याच वेळेला नेमका मी उभी असताना ते मध्ये आले आणि त्यांच्यावर गोळी लागली. तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की याचा अर्थ गोळी कोणीतरी तुमच्यावर चालवणार होती पण ते त्यांनी झेलली. मग त्यांनी काय केलं नेमकं, गोळीबार कुठून झाला, काय झाला. तेव्हा मग ती म्हणते की हे बघा, जेव्हा गोळी लागली तेव्हा त्यांनी तिथे समोर हात केला. तेव्हा अधिराज म्हणतो की याचा अर्थ त्यांना गोळी चालवणारा माणूस दिसला होता. आता जिथे गोळी चालवणारा माणूस होता तिथे ते जातात आणि म्हणतात की एवढ्या लांबून गोळी चालवली, याचा अर्थ तो गोळी चालवणारा प्रोफेशनल होता. असं म्हटल्यावर आता तिथे काही धागेदोरे सापडत आहेत का असं ते दोघे शोधायला लागतात. काहीतरी सापडेल असं अधिराज म्हणतो. नंतर आता अधिराज हा विचार करत असताना मागूनच तो शार्पशूटरचा माणूस ज्याने त्याला काम दिलं होतं तो मागूनच लांबून हे सगळं बघत असतो. आणि तितक्यातच आता त्या शार्पशूटरच्या एका वस्तूवर अधिराजचा पाय पडतो. मात्र फोन लागल्यामुळे अधिराज म्हणतो की मॅडम, तुम्हाला मारणारा मारेकरी सापडला. आता मारेकरी सापडला म्हणून दोघेही खुश होतात आणि नंतर लगबगीने तिकडून निघून जातात. त्याच वेळेला तो माणूस येतो आणि तो पडलेला शार्पशूटरचा बेल्ट देखील उचलतो. आता घरी आल्यावर रेस्ट हाऊसवर पोलीस म्हणतात की बरं झालं तुम्ही तातडीने इथे निघून आलात. तेव्हा तो म्हणतो की साहेब, तुम्ही इथे तातडीने मला का बरं बोलावून घेतलं. त्याच वेळेला तो म्हणतो की सांगतो काय झालं ते. आता तो मोबाईलमधला फोटो दाखवतो आणि अधिराजला विचारतो की तुम्ही याला ओळखलत का. तो म्हणतो की साहेब, मी कसा ओळखणार, मी तिथे नव्हतो. तेव्हा नित्या म्हणते की नाही, मी पण याला ओळखलं नाही. तो म्हणतो की हाच तो माणूस होता ज्याने तुम्हाला मारलं होतं, ज्याने गोळी चालवली. ती म्हणते की नाही, मी त्याला नीटसं बघितलं नाही, कारण गोळी चालवल्यानंतर तो तर तिकडून पळून गेला होता. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बरोबर, तो तिथून पळून गेला आणि त्यानंतर आम्हाला असं कळलं की तो एक नॉर्मल शिकारी होता. जंगलामध्ये प्राण्यांची वगैरे हत्या करण्यासाठी तो शिकारी करत असतो आणि चुकून त्याचा नेम तुमच्याकडे लागला आणि तुमच्या त्या माणसाला गोळी लागली. आणि जाता जाता तो तिथून पळून चालला होता आणि पळून जात असताना एका टेम्पोखाली आला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. जैसी करणी वैसी भरणी असं झालं त्याच्या बाबतीत. आता अधिराज पोलिसांसोबत बाहेर जातो. शालिनी नित्याला मिठी मारत म्हणते
की माय नित्या डार्लिंग, अखेरीस तुझा जो माहेरेकरी आहे तो सापडला आहे. आता चिंता करू नकोस, निश्चिंत राहा, डोक्यावरचं टेन्शन आता घालून टाक. कारण तुला जो मारणार होता तो व्यक्ती तर आता सापडलेला आहे ना, मग आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. नंतर आता शालिनी फोनवर बोलण्यासाठी बाहेर येते. वसुंधराला फोनवर सांगत असते की चल, एकदाचा हा मॅटर क्लोज झाला. तेव्हा वसुंधरा म्हणते की हे बघ, मॅटर अजून क्लोज झाला नाही. त्या नित्या दिदीला कधी ढगात पाठवायचं आहे ते सांग. तेव्हा शालिनी म्हणते की हे बघ, ते सगळं काम आहे ना माझं आहे, ते मी कसं काय करायचं ते बघेन, तू काळजी करू नकोस. तेव्हा लगेच शालिनीला ती म्हणते की अगं बाई, तुला कळत कसं नाही शालिनी, जर हे सगळं काम करायचं ठरवशील त्याच्या 2 दिवस आधी मला सांग. कसं आहे ना, भावपूर्ण श्रद्धांजली फ्लेक्स बॅनर बनवायला नको का, उगीचच माझी घाई व्हायची. असं म्हटल्यावर शालिनी हसायला लागते आणि वसुंधरा म्हणते की चालेल, चला आता. त्यानंतर मग ती तिचा फोन ठेवून देते आणि नंतर म्हणते की चल आता, एकदा की त्या नित्या दिदीला संपवलं की मग आपलं काम तमाम झालं, खचखच खचाक असं म्हणून ती आता तिचं पुन्हा रूप बोलून दाखवते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राजमा ही नित्याबरोबर बोलत असते आणि नित्या चिडून म्हणते की शालिनीने बरोबर आपला डाव साधून घेतला. तेव्हा अधिराज तिथे नसतो. लवली म्हणतो की म्हणजे तिने डाव साधला, तिचं कोणतं काम केलं म्हणजे. तेव्हा लगेच ती म्हणून दाखवते की अरे, काम केलं म्हणजे तिने अधिराजला माझ्यापासून लांब केलं ना. तिला माहीत होतं की जर मारेकरी सापडला नाही तर अधिराज माझ्यासोबत 24 तास राहणार, म्हणूनच त्याला लांब करायचं, म्हणूनच तिने मुद्दामच खोटा मारेकरी मॅनेज केला असं वाटतंय मला. ती हे जे सगळं म्हणाली ना, त्याच्यावर माझा काडीमात्रही विश्वास नाही आहे. ती जे हे सगळं म्हणते ते सगळं खोटं आहे असं मला वाटतंय. त्याच वेळेला आता लवली म्हणतो की मग आता काय करायचं. मला तर वाटतंय की आपण त्या शालिनीला ना दुसऱ्याच कुठल्या तरी मॅटरमध्ये गुंतवलं पाहिजे, जेणेकरून तिचं मेन लक्ष आहे ना आपल्या दोघांवरून उठेल, म्हणजे या सगळ्या गोष्टीतून ती लांब जाईल. तेव्हा आता नित्या हसायला लागते, एकटीच हसत असते. तेव्हा तिला राजमा म्हणते की अगं आई, आम्ही दोघं इतके टेन्शनमध्ये आहोत आणि तू हसतेस कसली एकटी. तेव्हा ती म्हणते की अगं राजमा, मला मार्ग सापडला. शालिनीला कुठे काय बिझी करायची याबद्दल मला मार्ग सापडलेला आहे. आता त्याच्यावर चालूनच आपल्याला आपलं ध्येय शोधता येणार आहे आणि शालिनीला या सगळ्या मॅटरमधून लांब करता येणार. असं म्हणून आता तिथे गौरी हसत असते. त्यानंतर शालिनीला एक फोन येतो. शालिनी म्हणते की काय, कोर्टामध्ये हे सगळं कसं पॉसिबल आहे. तेव्हा आता ती चिडलेली असते आणि म्हणते की मला लवकर काय तो निकाल हवा आहे. ती नित्या तिथे कशी पोचली आणि हे सगळं कसं झालं, लवकरात लवकर काम करा, क्विक. तेव्हा शालिनी चिडते आणि म्हणते की नित्या हिला न संपवण्याचीच वेळ आलेली आहे. मला तर हिचा खूप जास्त राग येत आहे, बघूया हिचं काय होतं ते. तितक्यातच आता गौरी तुला संपवलं पाहिजे असं म्हणून ती वास खाली टाकते आणि त्याच वेळेला तिथून आता अधिराज येतो आणि म्हणतो की मॅडम, हे खाली कशाला टाकायला आहे तुम्ही, कदाचा राग या वासवर काढताय. तेव्हा तो म्हणतो की काय झालं आहे. तेव्हा ती नॉर्मल शांत होऊन नाटक करत म्हणत असते की काय करू आता, तर खरंच मला नित्याचं कळत नाही, ती अशी का वागत आहे. तेव्हा अधिराज म्हणतो की मॅडम काय झाले मला जरा सांगाल का. तेव्हा तो म्हणते की ही नित्या माझ्या प्रोजेक्टवर स्टे आणण्याचा प्रयत्न करत आहे. अरे आता ती कोर्टात गेली होती आणि कोर्टात तिने केस दर्ज केलेली आहे. खरं तर मी तिला माझ्या कंपनीमधून काढून टाकलेली आहे. ती आता सध्या 1 महिन्याच्या नोटीस पिरियडवर आहे, पण ती हा प्रोजेक्ट बंद करू पाहते. मला गावकऱ्यांचं भलं झालेलं पाहायचं आहे. अरे गावकरी असले या प्रोजेक्टमध्ये तर त्यांना काहीतरी हातभार लागेल, रोजगार मिळेल, त्याच्यासाठीच मी झटपट करते ना या प्रोजेक्टची. पण ही नित्या आहे की गावकऱ्यांच्या भलं विचारच करत नाही. अधिराज आता खूप चिडलेला असतो. त्यानंतर आता तिथे विमल बसलेली असताना लवली येतो आणि म्हणतो की मावशे जरा चहा टाक. तेव्हा ती म्हणते की किती वेळा चहा हवा तुला हवा तो करून घे जा. तेव्हा तो म्हणतो की मावशे नाही, तुझा हातचा चहा एकदम फक्कड असतो, चहा टाक आमच्यासाठी. असं म्हणून तो तिला आतमध्ये घेऊन जातो. त्याच वेळेला तिथे आता गौरी आलेली असते. ती माईला धरते आणि बाजूला घेऊन जाते. ती म्हणते की माई जरा इकडे या, आणि दोघीजणीही बाजूला जाऊन उभे राहतात. आता माई तिला सगळी सत्य परिस्थिती सांगते आणि नंतर मग गौरी सांगते की आता ना त्या शालिनीने तिचा डाव खेळलेला आहे, ती मुद्दाम अधिराजला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करत आहे ना. मग आता याच प्रोजेक्टवर मी स्टे आणला आहे. तिने खोटा मारेकरी उभा केला आणि असं दाखवलं की ज्या माणसाने मला मारलं तो हाच आहे, पण ते खरं नव्हतं. हे सगळं काम त्या शालिनीचंच होतं हे मला कळलेलं आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की शालिनीवर आता कधीच्याही कुठल्याही क्षणी बॉम्ब फुटेल. शालिनीचा फोन येतो. तेव्हा ती म्हणते की माई बॉम्ब फुटला, मला निघावं लागेल. आता ती रेस्ट हाऊसवर परत येते. तेव्हा अधिराज चिडलेला असतो. तो म्हणतो की काय गरज होती तुम्हाला हे सगळं करण्याची, तुम्हाला माहीत आहे ना की हे सगळं तुम्ही करताय गावकऱ्यांच्या जमिनी हडपल्यात तुम्ही खोटं बोलून, आणि
त्या माझ्याही नावावरून करून घेतली, तीही फसवून. मग आता त्यांची फसवणूक कशाला करताय? जर हा प्रोजेक्ट होऊ द्यायचा आहे तर होऊ द्या ना. हा प्रोजेक्टवर स्टे आणण्याची काय गरज होती? तेव्हा ती म्हणते की हे बघ, या गावकऱ्यांचं सगळं ध्येय आणि सगळं हित बघते ना, म्हणूनच या प्रोजेक्टवर स्टे आणते मी. तेव्हा अधिराज म्हणतो की तुम्ही कधीपासून गावकऱ्यांचं भलं बघायला लागलात? तेव्हा ती म्हणते की जेव्हापासून गावकऱ्यांनी माझं भलं बघितलं तेव्हापासून. पण लक्षात ठेव, हे सगळं खूप चुकीचं आहे आणि तुम्ही हे सगळं करून त्याच्या हातून का घेताय? तुम्हाला माझ्याशी बोलण्याची हिंमत नाही का? तुम्ही अधिराजला पुढे करून माझ्यावर गोळी कशाला चालवायला बघताय? तुम्ही जर खरंच हिंमत असेल तर स्वतः माझ्याशी बोला ना. त्याला या सगळ्याच्या मध्ये कशाला आणताय तुम्ही? मला कळतंय तुमचा नेमका डाव काय आहे तो. त्याच वेळेला आता शालिनी तिच्याकडे रागाने बघत असते. नित्या तिला म्हणते की तुम्हाला जर बोलायचं होतं तर माझ्याशी समोरासमोर बोलायचं. या सगळ्यात त्याला मध्ये घेऊन कशाला केलं? तेवढ्यात तुमची धमकच नाही वाटतं. त्याच वेळेला शालिनी खूप प्रचंड चिडते आणि समोर येऊन म्हणते की माझी धमक बघायची आहे का तुला? मी काय करू शकते ते. आणि ती चिडून दाखवते. त्याच वेळेला अधिराज समोर असतो म्हणून ती स्वतःवर कंट्रोल करते आणि म्हणते की नित्या, हे सगळं का करतेस तू? प्रोजेक्टवर स्टे आणू नकोस. खरं तर हे सगळं खूप चुकीचं आहे. तेव्हा नित्या म्हणते की आत्ता मला कुठेतरी खरं दिसलंय आणि हे सगळं करणारच मी. कोर्टात उत्तर द्या मला हवं तर. तेव्हा शालिनी म्हणते की तुला उत्तर हवंय का? थांब देते, असं म्हणून तिच्यावर हात उचलते. त्याच वेळेला आता अधिराज हा तिचा हात धरतो आणि शालिनीला पुन्हा जयदीप पाठवतो. आणि त्याच वेळेला आता शालिनी ही त्याच्याकडे पाहतच राहते. अधिराज म्हणतो की मॅडम, त्यांना जे काही उत्तर आहे ते कोर्टाच्या मार्फत देऊया आपण, असं त्यांच्यावर हात उचलायचा नाही यापुढे असं म्हटल्यावर आता शालिनीला धक्काच बसतो आणि अधिराज हा शालिनीचा जेव्हा हात धरतो त्याच वेळेला आता इथे नित्याला खूप बरं वाटलेलं असतं आणि नित्याचं प्रोटेक्शन केल्यामुळे तिला खूपच बरं वाटत असतं. अधिराज आता शालिनीचा हात तिथे सोडून देतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, नित्याला मेसेज येतो की आपलं प्रेम जिथून सुरू झालं होतं त्या ठिकाणी ये. ती म्हणते की अधिराजचा मला इतक्या रात्री कसा मेसेज आला? म्हणूनच ती आहेच त्या कपड्यावर निघते आणि त्याच ठिकाणी येऊन पोचते जिथे प्रपोज केलेलं होतं आणि तिच्यावर आता जाळं टाकलं जातं. नंतर शालिनी म्हणत असते की नित्या, तुला फार फडफड करण्याची हौस होती ना? गौरी आता तुझा कायमचा फिनिश करणार आहे. आणि इथे आता शालिनीची माणसं ही नित्याला बांधून एका ठिकाणी घेऊन येतात आणि तिला आता ती मारणार असतात आणि ते म्हणतात की चला हिला आता विहिरीत फेकून देऊया. त्यातच एक हत्यार त्या माणसाच्या हातावर कोणीतरी मारतं आणि तो माणूस समोर बघतो तेव्हा तिथून चक्क वसुंधरा आलेली असते. आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.